राजकीय गोटातली एक बातमी आपण पाहूया ती म्हणजे सुपारीचे सगळे खेळ हे वर्षा बंगल्यावरून खेळले जातात। मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर आणि ठाण्यातून या सुपारी गँग चालवल्या जातात असा आरोप संजय राऊत यांनी केलाय। त्यांच्याच आरोपांना भाजप नेते नितेश राणे यांनी देखील उत्तर दिलंय। मातोश्रीवर वसुली गँग बसली असून वसुलीचा बादशहा मातोश्रीवर 3ऱ्या माळ्यावर बसल्याचं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे। शिंद्यांचे भाडोत्री होते मुख्यमंत्र्यांचे सुपारीचे सगळे जे खेळ आहेत सध्या हे वर्षा बंगल्यावर चालत आहेत। सुपारीबाज आणि मग मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर आणि ठाण्यातून या सुपारी गँग चालवल्या जातात आणि सगळे भाडोत्री लोक आहेत। वसुली गँग मातोश्रीवर बसली आहे। वसुली गँगचा बादशाह ज्याच्या मुख्यमंत्रीच्या काळात राज्यात सर्वात जास्त वसुली झाली, जे आता त्याचाच लाडका परमवीर सिंग आज बोलून दाखवतोय। मग वसुली किंग आणि वसुली क्षेत्रातला बादशाह हा मातोश्रीचा 3ऱ्या माळ्यावर बसलाय। एकदा आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की बीडमधल्या घटनेशी शिवसेनेचा संबंध नाही, मग आव्हानं कसली देते आम्हाला? आम्ही अधिकृतपणे सांगितलं शिवसेनेचा संबंध नाही। आव्हानं देत आहे आणि कोणाला देत आहे आव्हानं? बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला किंवा शिवसेनेला, ज्याने शिवसेना चोरली ते आणि ते त्यांचं एकमेकाचं समर्थन करतायत, चोर चोराचं समर्थन करतायत। जो महाराष्ट्र लुटतो आहे, मराठी अस्मिता पायाखाली तुडवतो आहे, महाराष्ट्राची लूट सुरू आहे, त्याला द्या ना आव्हान। इतका विद्वान माणूस आहे, मुंबईला पोलीस कमिशनर आहेत, जा ते पुरावे घेऊन पोलीस कमिशनर समोर प्रेसच्या समोर ते पुरावे त्यांना सादर कर। किती कॉमन सेन्सची गोष्ट आहे। आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा प्रयत्न करा ना। इतके पुरावे असताना ते काय तुम्हाला आता कुठं खोसून ठेवायचे का? पुरावे तुम्ही दिले कुणाला पाहिजे? जर त्यांच्यावर कारवाई करायची असेल तर कमिशनरकडे गेलं पाहिजे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरून टीका केली आहे। त्यांना 2 वर्षापूर्वी का आठवली नाही असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय। यावेळेस बोलताना त्यांनी खोचक टोला सुद्धा लगावलाय। मतांची झाली कडकी आणि त्यांना आठवली बहीण लाडकी असा मिश्किल टोला वडेट्टीवारांनी लगावलाय। तर लाडकी बहीण योजनेवरून विजय वडेट्टीवार यांनी टोला लगावल्याचं कळतंय। मतांची झाली कडकी आठवली बहीण लाडकी असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावलाय। सध्या या त्यांच्या मिश्किल टोल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे। असे बहीण आठवली असती तर 2 वर्षापूर्वी आठवली असती। निवडणुकीच्या तोंडावर बहीण आठवते। लोकसभेमध्ये मताची झाली कडकी म्हणून आठवली आता 2 महिन्यासाठी बहीण लाडकी। हा मूर्ख बनवायचा धंदा कोणाला शिकवत आहे? लोकांना कळत नाही, माझ्या बहिणीला कळत नाही। मागच्या काळामध्ये महिलांकरता ज्या ज्या योजना सरकारने केल्या त्याच्यानंतर ही एक योजना या ठिकाणी सरकार राबवत आहे। जे तुम्हाला जमलं नाही ते आम्ही करतोय, तर तुम्ही उलट सरकारला पाठिंबा दिला पाहिजे, सरकारच्या चांगल्या गोष्टींना कौतुक केलं पाहिजे आणि वाईट असेल तर टीका केली पाहिजे। पण आता यांच्या पायाखालची वाळू घसरते आहे, त्याच्यामुळे ते आता वेगळ्या वेगळ्या टीका करतायत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची राज्यामध्ये शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली आहे। बारामती शिवस्वराज्य यात्रेत बोलताना जयंत पाटलांनी राम या मुद्द्यावरून भाजपवर चांगलाच हल्लाबोल केलाय। भाजपमध्ये राम राहिला नाहीये, भाजपला राम सोडून गेलाय, जिथे रामाचं देऊळ आहे तिथे त्यांचा पराभव झाला असा हल्लाबोल जयंत पाटलांनी केलाय। आज भारतीय जनता पक्षामध्ये राम राहिलेला नाही।
तो राम पार्टी सोडून गेलेला आहे. जिथं जिथं रामाची देवळं आहेत तिथं तिथं ह्यांचा पराभव झालेला आहे. आणि त्यामुळं नीतिमत्तेने वागलं तर देव राहतो, पण अनीतीचा पाठपुरावा सुरू केला, भ्रष्ट मार्गानं पुढे जायचं ठरवलं आणि लोकशाहीला अभिप्रेत नाहीत अशा पक्षफोडीच्या कारवाया करायला लागला की नीती देखील तुम्हाला माफ करत नाही. हे बघा, जनता आहे. जनता आता कुठल्या मतदारसंघात कोणाला निवडून देईल याचा अर्थ असा नाही होत की आता जिथे राम आहे तिथे पराभव झाला आहे. आता तिथे लोकांना जे वाटतं ते लोकांनी केलेलं आहे याचा अर्थ असा होत नाही. पण रामाने देशामध्ये रामाला मानणाऱ्या लोकांची सत्ता आणलेली आहे.